रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. चपाती बनवताना पहिली चपाती तव्यावर चिटकते, तर त्यासाठी तव्यावर चिमूटभर मीठ टाकून गरम करावे, मग ते मीठ काढावे. याने चपाती तव्यावर चिटकत नाही. नंबर 2. वरणाची डाळ कुकरमध्ये शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालावे, याने डाळ चांगली शिजली जाते. नंबर 3. तांब्याची भांडी घासण्यासाठी घरामध्ये पितांबरी नसेल तर मीठ आणि लिंबू याने घासावी, याने भांडी छान चकाकतील. नंबर 4. जर भेंडी बनवताना स्वच्छ धुवून कॉटनने पुसून घ्या, यामुळे भेंडी चिकट होणार नाही. नंबर 5. तांदळाच्या डब्यात न फोडलेला अख्खा लसूण ठेवल्यास तांदळात किडे आळ्या होणार नाहीत. नंबर 6. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर प्रमाणात घालावा, तसेच मिरच्या आणि लसूण छान खरपूस भाजावा, यामुळे ठेचा छान चविष्ट होतो. नंबर 7. मेथीची भाजी बनवायची असेल तर मेथीची भाजी निवडताना हाताने तोडून घ्यावी. जर कापून भाजी बनवली तर मेथीची भाजीची चव कडू लागते. नंबर 8. चिकन, मटण, रस्सा भाजी बनवताना कोणतीही मसाल्याची भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करा, यामुळे भाजीला छान तर्री आणि कट येतो. नंबर 9. मसाले भात बनवताना तेलाऐवजी तुपाचा वापर करावा, यामुळे मसाले भात अतिशय भन्नाट चविष्ट होतो. नंबर 10. पोहे बनवताना त्यामध्ये कांद्याचा वापर थोडा जास्त करावा आणि कांदे परतताना किंचित साखर घालावी, याने कांदे पोहे मऊसर होतात आणि टेस्टी लागतात. नंबर 11. कोणतीही खीर बनवताना तांदूळ, शेवया थोड्याच घ्यावा, नाहीतर खीर थंड झाल्यावर खीर घट्ट होते. नंबर 12. स्वेटर, मफलर यांसारखे कपडे गरम पाण्यात कधी धुवू नका किंवा भिजत घालू नका. थंड पाण्याने धुवावेत आणि वॉशिंग मशीन असेल तर त्यामध्ये धुतली तर खूप छान धुवून पिळून निघतात. नंबर 13. काचेचे ग्लास किंवा स्टीलचा ग्लास एकमेकात अडकल्यास 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवा, याने ग्लास अलगद निघतात. नंबर 14. ऑमलेट जास्त फुलण्यासाठी अंड्याचे मिश्रण थोडे पाणी घाला, भरपूर फेटा, यामुळे ऑमलेट छान फुलून तयार होईल आणि मऊ होते. नंबर 15. गुळाचा चहा करताना दूध घातले की चहा फाटतो, त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर, गूळ आणि आले घालून छान उकळून घ्या. नंतर कपामध्ये ओतून कोमट दूध घाला, याने गुळाचा चहा फाटत नाही. नंबर 16. चप्पल घालून कधीही जेवण बनवू नये. नंबर 17. खूप वेळा पांढरे कपडे धुवूनही निघत नसतील तर कोमट पाण्यात लिंबू आणि निरमा पावडर टाकून कपडे भिजत घाला, याने कपडे पांढरे शुभ्र निघतील. नंबर 18. रात्री काळोख्यात झोपल्याने मानसिक आजार कमी होतो. नंबर 19. लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यांना मोड येतात आणि यामुळे त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात. नंबर 20. अर्धशिशीमुळे जर डोके दुखत असेल तर द्राक्षाचा रस किंवा द्राक्ष खावे. नंबर 21. घरातून उंदीर पळवायचे असतील तर कोपऱ्यात कापूर वड्या ठेवा. नंबर 22. जास्त चहा प्यायल्याने दात लवकर खराब होतात. नंबर 23. पोटाचा त्रास होत असेल तर मसुराची डाळ जास्त खावी. नंबर 24. कच्चा मुळा खाल्ल्याने बुद्धी तेज होते. नंबर 25. केळी खाल्ल्यावर अपचन किंवा बद्धकोष्ठता होत असल्यास केळीवर काळे मीठ घालून खा, याने फायदा होईल. नंबर 26. जंक फूड खाल्ल्याने कमी वयातच डायबिटीज होण्याची शक्यता असते. नंबर 27. मूग डाळीचा हलवा करताना त्यात मिल्क पावडर घाला, याने हलवा एकदम चविष्ट होतो. नंबर 28. त्वचेचा काळपटपणा घालवण्यासाठी 5 चमचे ग्लिसरीनमध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून तयार मिश्रण चेहरा आणि मानेला लावा, याने त्वचेचा काळपटपणा कमी होतो. आणि जर ग्लिसरीन नसेल तर पपईचा गर आणि मध एकत्र करून लावा, याने सुद्धा फायदा होईल. नंबर 29. गुलाबजाम तयार करताना पाक नेहमी पातळ करावा, जास्त घट्ट पाक करू नये. पाक पातळ केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात. नंबर 30. स्वीटकॉर्न वापरताना त्यामध्ये मिठासोबत थोडीशी हळद घालावी, यामुळे स्वीटकॉर्न दिसायला अतिशय छान दिसतात आणि चवीला छान लागतात आणि मुले देखील आवडीने खातात. नंबर 31. जुने लोणचे जर सुकले असेल, तेल कमी पडले असेल तर थोडेसे तेल गरम करून थंड करून घाला, लोणचे पुन्हा मऊ होईल आणि खराब देखील होणार नाही. तर मैत्रिणींनो, या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.